उद्या इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. त्यामुळे गणेश साळुंके जर आपण कुठं असाल तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर या, आमच्याशी संपर्क साधा. विनोद ज्या ज्या संघांच्या प्रवेश पेठ आपल्याकडे पूर्णपणे हिशोब द्यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सेमीफायनलची ही मॅच जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि 20,000 आपण तर चागदार ठरू शकतोय. बक्षीस पात्र फेरी सलामीची जोडी किशोर आणि आपण पाहतो सचिनी जोडी. गोलंदाजी मार्कवर साई म्हात्रे येतोय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला डीप मध्ये, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला शॉर्ट दरम्यान एक क्षेत्ररक्षण, गली पॉइंट कव्हर्स. हो पहिला चेंडू या वेळेला शरीराचा वेध घेतलाय. इथे मला वाटतं अशोक पाटील माझ्या अंदाजे तर कदाचित डेलिव्हिड असावा, ऍक्शनच नाहीये. तेच सांगतात गुड डिसिजन दीपक चौधरी. ऍक्शन नव्हती. अशोक पाटील ऍक्शन करायला गेले आणि सरळ चेंडू पायावरती आदळला. डॉट चेंडूची समाप्ती. सुरुवात चांगली केली साईने. साई राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. उद्या देखील आपण शुक्रवार प्रेक्षक यायला विसरू नका, कारण 4 दिवस याच मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. होल ऑफ केला यावेळेला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्या ते फक्त प्रेक्षक बनतील. लॉंग ऑफ सीमार शबार षटकार. तुम्ही स्पर्धा कव्हर केले, इटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते. हे इटीसी आपण तर वेळेवर आल्यात त्याबद्दल आम्हाला त्यांनी विनोद सांगितलं की त्यांना फोन केल्या गेला, त्यांनी लगेच सांगितलं हो मी उपलब्ध आहे आणि चेंडूला पाठवून दिलं. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चाललाय सीमार शपार चौकार. कधी कोणती स्पर्धा छोटी आहे का मोठी माहिती नाही आपल्याला, पण आपल्याला तिथे बोलवलंय, आपल्याला आपला मानधन मिळणार आहे म्हणजे त्या स्पर्धेला आपण जाणं फार गरजेचं आहे. धावा दिल्या 10. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर साई कमबॅक करतो का पाहायचंय. किशोर अलीमकर खूप चांगली बॅटिंग करतोय. राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो साई. सेमीफायनलची मॅच. ओ फटका चांगला यावेळेला टक्का वाजलाय. मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. पंचांचा इशारा येतो यावेळेला चौकार. अशोक पाटील काही समालोचक डिजन असला तर समालोचन करत नाही असं नाहीये. पहिलीचे दिवस आठवा. विनोद पाटील आपण जेव्हा पहिला करायचो शेतामध्ये कॉमेंट्री एक भोंगा बॅटरीवरती. ओ फटका चांगला यावेळेला कव्हरच्या डोक्यावर ना उडवलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. पंचांचा इशारा होतोय. 1 बाउंड चेंडू सीमार शपार दणदणीत चौकार. जमवतोय तब्बल धावाले धावफल करती. 18 धावा. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर एक फ्लाइंग स्टार्ट. साई ओ फटका अजून एक उडवलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे जितू दोपर्यंत चेंडूला फीड करेल. 2 धावा मिळत आहेत. एक चांगली सुरुवात. अशोक पाटील पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 5 चेंडू मध्ये 20 धावाले. सुरुवात दमदार. आता आगाज कशा प्रकारे होतो इथून आता अंजाम कशा प्रकारे होतो शेवटच्या षटकामध्ये. वीस आहे धावसंख्या. नाही रुपेश माणसाचा सांगू शकत नाही. 40+ कधी होईल, 50+ कधी होईल. नाही ना हल्ली माणसाचा काही सांगता येणार नाही. अशोक पाटील आताच घटना घडली. आमचाच कामगार केडीएमसीचा सकाळी गाडीवर दिसला, नंतर आला भावपूर्ण श्रद्धांजली. निश्चय सांगू शकत नाही ना माणसाचं काय होईल. अनेक कारण आहेत. हल्ली माणसांनी ना सोपी मरण पत्कारल्यात. एक तर ट्रेन खाली नाही तर सुसाईड.
गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता नितीनला आपण पाहू शकता स्ट्रायकरला सचिन येतोय 2 दिवस रेग्युलरची देखील म्हणजे क्रिकेटचा महाकुंभ मेळा 4 दिवस या मैदानावर बघायला मिळणार आहे शैलेश देखील आमच्या सोबत असणार आहे त्यांचे देखील पुन्हा एकदा आपण मनाच्या हृदयांतकरणातून धन्यवाद व्यक्त करू हो लीडिंग एज झेलची शक्यता आहे पप्पू आल्या झेल समोर लँड होतोय चांगला चेंडू मिडल होत नाही व्यवस्थित 21 धावा धावफल करते रुपेश देखील आमच्यावर भरपूर बातचीत करतायत रुपेश रेग्युलर संघ हरला हे आम्हाला कशामुळे माहित पडलं अंकुश त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की संघ हरलाय मोबाईल ते मला वाटतं पाहतच होते 21 धावा धावफल करते नितीन गोलंदाजी मार्कवर अगसन गाव एंड करू शकला किशोर ओ हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय सुरेख फटका बघायला मिळाला यावेळेला लॉफ्टेड ड्राइव्ह चौकार ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू सीमारेषा पार गेलाय मला वाटतं कदाचित तो कटआउट आहे तिथून वाजून चेंडू गेलाय अंकुशचाच कटआउट दिसतोय आम्हाला असं वाटतंय नितीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं गणितोय अगसनगाव एंड कडून राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय किशोर खूप चांगली बॅटिंग करतोय 25 धावा धावफल करते लागले पुण्याचा बॅक पुढे गेलाय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका चेंडू चालला यावेळेला पॉइंट सीमारेषा पार चौकार करतोय ऑफसाइडला काय कडक बॅटिंग बघायला मिळेल एक मगाशी आपण लॉफ्टेड ड्राइव्ह आता स्क्वेअर कटचा लाजवाब फटका येणारा बॅटिंग मध्ये आपण पहिले तकदीर आहे सुगंध देखील आहे दिनेश आहे बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे संघाकडे एक ट्रॉफी मिळाली आणि या संघाचा आत्मविश्वास किती वाढलाय बघा म्हणतात ना रोग्याला दवा जेव्हा काम नाही करत तेव्हा दुवा काम करते आणि त्या प्रेक्षणला जर आपण बघायला गेलो ना सुगंध अलिमकर तो अर्धा बारा होतो काय बॅटिंग करतोय बघा किशोर जबरदस्त बॅटिंग लाजवाब बॅटिंग मैदानावर दमदार सुरुवात नितीन गोलंदाजी मार्कवर अगसन एनकडू स्ट्राइकला किशोर पुन्हा एकदा बॅक फुटर गेलाय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका काय फटका 3 चौकार बॅटिंग टाळ्या होऊन दे जबरदस्त बॅटिंग फुटवर्कचा काय वापर आहे नाही किशोर अशी बॅटिंग करतायत ना असं वाटतं ते रेग्युलर अजूनही खेळू शकतात किती बॅटिंग जबरदस्त पद्धत आली ते बघा ना किती चांगलं आहे चेंडू याच्या आधीच ते आपण तर बॅकफुट जात आहेत स्क्वेअर कटचा लाजवाब फटका 9 चेंडू 32 धावा जर बॅटिंग आवडल्या तिथे टाळ्या होऊन जाऊ दे आणि संघाच्या 33 आहेत काय जबरदस्त बॅटिंग माऊली अलिमकर 11 शील्ड 40 प्लस संघ माऊली म्हणणं तर विठुरायाचं नाव आहे प्रेमनाथ अलिमकर जर आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे पुणे ऑन साइडला वळवला चेंडू चालला मिडविकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षकाला साई जोपर्यंत चेंडूला फीड करतोय 2 धावा होत आहेत का पाहायचंय किशोर काय वेगाने जातोय गुड रनिंग बिटवीन द विकेट नाही अशोक पाटील मला वाटतं खारडी शील्डचे यंगस्टर आलेत तर त्यांनी हा सामना बघायला पाहिजे कशा प्रकारे धावायचं बघा निशान नाही त्यांनी आता विचार केलं पाहिजे किशोर कसा धावतो आणि आपण कसा धावतो नाही अशोक पाटील लाजीरवाणी क्रिकेट बघा ना यंगस्टरला लाजवेल असा धावतोय काय रनिंग करतोय 35 धावा नितीन आज चेंडू ज्यावेळेला ग्लान्स करायचा होता एक धाव मिळते धाव संख्या धावफल करता आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 36 धावा अशोक पाटील काय बॅटिंग केली मैदानावर 18च्या सरासरी धावा कुठल्या जलपान केले जाते जाऊया डीजे मास्टरकडे त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया
देखील होणार आहे. 2 दिवसीय स्पर्धा शनिवार रविवार. धावा झाल्या धावा कधी 36-18च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. जलपान केलं जातंय. पाचता गोलंदाजी मार कोण येतोय. स्पिन आक्रमण फिरकीचा जादूगर दिलीप पाटील येतोय. पाचत दिलीप पाटीलचं षटक कसं असणार आहे. ह्याच दिलीप पाटीलने सागाव विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी केली. 3 धावांचं षटक हाताळले. तिथे सागाव संघ 5 धावेने पराभूत झाला. दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर अगासनगाव एंड कडून सायकल किशोरला आपण पाहू शकता. काय बॅटिंग केली किशोरने आतापर्यंत. एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिले संघाला. दिलीप शॉटअपलाईनचा चेंडू पाठवून दिला. यावेळेला वेगाने चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबलाय चौकार. ती लोक आहेत पण आगरी डान्स कसं करायचं त्यांना माहिती आहे. नाही पप्पू तुमची बॉडी तेवढी लवचिक नाहीये. हो पहिला चेंडू डॉट गेलाय. किशोरला ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. अशोक पाटील 44 धावा झाल्यात आणि त्यानंतर डॉट चेंडू गेलाय. पहिला चेंडू डॉट गेला तर आता दुसरा चेंडू डॉट गेलाय 3ऱ्या षटकामध्ये. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क टाकला किशोर. हो उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. नोमॅन लँड सोबत चेंडू पडतो. एकच धाव. धावसंख्या दाखल कधी 45 धावा. संध्याकाळचं सत्र आहे. क्रमकर संक्रांत झाल्यानंतर अशोक पाटील दिवस त्याने मोठा होत जातोय. रेग्युलर खेळाडू देखील भरपूर आले सीलचं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सचिन. हो फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट. थोडासा डायव्हर्ट होतो चेंडू. एक धावच दुसरी होते का पाहायचं. इथे 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय वेगाने धावते बघा किशोर. ज्याप्रमाणे जंगलामध्ये ना हरणीच्या मागे वाघ लागतो ना तसं ते जीव धोक्यात घालून पडते तसा किशोर वळतोय. 2 धावा पूर्ण करतो चित्याच्या वेगाने. संख्या दाखल गती 47. किशोर खेळतो वैयक्तिक 44 वर. अजून एक 50 लागते का पाहायचं या स्पर्धेमध्ये. अजून एक षटक बाकी आहे. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सचिन. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहे. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. चेंडू फील्ड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 49. षटक संपलंय. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. किती धावांचं लक्ष आता पाहायचंय. अशोक पाटील आता हवेचा वेग देखील खूप चांगला आहे. धावा येताचा बॅटर देखील आहेत देसाई संघाकडे. त्यामुळे प्लस पॉइंट असणार त्यांच्याकडे देखील. दिनेश देखील पॅडअप आहेत. ते देखील सज्ज आहेत. 49 धावांची भागीदारी आपण बघतो. किशोर खेळतो वैयक्तिक 44 वर. क्या बात आहे. पप्पूला बघा आयोजकांची टी शर्ट मिळाली. तो त्याचा हक्क आहे. ज्याप्रमाणे पिंट्या जोशीचा हक्क आहे की चेंडू दर स्पर्धेत हर स्पर्धेत त्यांना मिळतो तसं पप्पूला बघा टी शर्ट दिली गेलेली. काही खेळाडूंचा अधिकार असतो आयोजकांवर. $49 धावा. नाही मला वाटतं पप्पूला नकोय ती. तो ब्रँड आवडला नाही त्याला. ब्रँडेड वस्तू वापरतात. जाऊया मॅचच्या दिशेने. किसन येतो गोलंदाजी मार्कवर. संघनायक स्ट्राईकला किशोरला आपण पाहू शकता. काय बॅटिंग केली किशोरने. 44 धावांची वादळी खेळ केली. एक फ्लाइंग स्टार्ट मिळून दिले. 49 धावा दाखल कधी किसन. हो यष्ट्या उद्ध्वस्त. यावेळेला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू खेळायचा. पडल्यानंतर चेंडू खाली आला. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. जे वादळ मैदानावर सुरू होतं ते वादळ शांत झालंय. किशोरची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. 44 धावांची नाबाद आपण बाद होण्यापूर्वी खेळी केली.
नवीन बॅटर तो दिनेश काठे येतोय. गरम झालं असेल त्याला का तुमचा परफ्यूम वेगळा आहे. धावसंख्या 49. अंकुश देखील बघा सामना एन्जॉय करतायत ना. अंकुश मगाशी तुमच्या रिएक्शनवरून आम्ही समजलो काहीतरी झालं रेग्युलर संघाचं. नाही सांगितलं म्हणजे 72-73 धावा करून सचिन कुठेतरी गोलंदाजी खराब झाली मित्र म्हणेल. नाही गोलंदाजी कोणी खराब केली ते माहित नाही पण मित्र म्हणेल जिंकण्याची मॅच होती. नाही आम्ही काहीच नाही बोलू शकत. फक्त आम्ही सांगू शकतो जो गोलंदाजी त्यांनी चांगली गोलंदाजी करायला पाहिजे होती. 49 धावा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. दिनेश आलाय. हो चांगला चेंडू यावेळेला स्ट्रॉंग अपील होत आहे. पंच सांगतायत की लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू होता. एक नाही धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 50 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी. किसनने सुरुवात दमदार केली आहे. खूप चांगली गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. बघा हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढली. उद्या देखील प्रेक्षक यायला विसरू नका कारण उद्या 40+ ची मेगा फायनल असणार आहे. त्यानंतर रेग्युलरच्या स्पर्धा देखील शनिवार रविवार सुरू होणार आहेत. किसन गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला मिड विकेटला देखील तैनात आहे. हो चांगला चेंडू. बॅटरमॅनने चेंडू फेकला होता. काय गोलंदाजी केली जाते बघा. 3 चेंडू अप्रतिम फेकले आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर आपण एक धाव मिळाली तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. SRGS 40+ चषक 20-25 दमदार अजून आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनलची मॅच. किसन राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक साई चूक होणार नाहीये. लॉंग ऑफला झेल घेतला होता बॅटर बाद. झाले आहेत. चेंडू बाकी 2. गोलंदाजी देखील चांगली आहे. माऊली अलीमकर 11 सील 40+ संघा समोर तकदीर आलाय. त्या तकदीर नमकाची काय बॅटिंग दिली होती. नाही फटका चांगला होता दिनेशचा. उंच गेला चेंडू. लांबी मात्र प्राप्त नाही झाली. तर बळीराम येतोय लॉंग ऑनला. साई मिड विकेटला आपण पाहू शकता. आपण आता स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे किसन. ओ फटका उडवला. यावेळेला झेलची शक्यता आहे. हनुमान पाटील येत आहेत. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. नाही तकदीर अशा धावतायत की जणू काही 2 धावेने ते संतोष राहत आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 53 अंतिम चेंडू. अशोक पाटील काय षटक फेकले किसनने. कौतुक करेल. आतापर्यंत खूप अचूक गोलंदाजी केली त्यांनी. अंतिम चेंडू राईट अप राऊंड द मारा करतोय. ओ डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाजी आवडीचे टाळ्या होऊन जर कॉडबियांचा अपील केलं आहे. नाही मेन पंचाकडे तुम्ही कॉडबियांचा अपील करा. षटक संपलं. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण किसनने 4 धावा दिल्यात. किसनची गोलंदाजी आवड एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. जबरदस्त गोलंदाजी. नाही डॉट चेंडूच आहेच आता काय. तर धावा झाल्या 53-54 धावांचं लक्ष. पैसाचा सामना सुरू होतोय. जाऊया दुसरीकडे आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद विजय. लवकर
थँक्यू व्हेरी मच पाळू पाटील. पुनश्या सर्व लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघत आहात आई गावदेवी जीवदानी सावे क्रिकेट संघ आयोजित SRGS चषक 2025 दिवस पहिला सामना अंतिम सत्र जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. आणि या सुंदर ट्रॉफीज तुम्ही बघतायत अत्यंत चांगल्या ट्रॉफीज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. आणि जो जिंकेल ही मॅच तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल म्हणजेच फायनल मध्ये पोहोचेल. बघूया तो संघ कोणता असेल. एका बाजूला प्रेमनाथ अलीमकर पुरस्कृत संघ माऊली स्पोर्ट्स अलीमकर 11 शील्ड 40+ मैदानावरती खेळतोय, ज्यांनी प्रथम बॅटिंग केली आणि 53 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. आणि जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला इथून 54 करायचे आहेत फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. प्रेमनाथ अलीमकर या संघाचे पुरस्कार या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करणार आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सद्यस्थितीमध्ये आपण बघताय सप्रा मैदानावरती माताडेश्वर चषक मध्ये या संघाला पुरस्कृत केलं होतं. आणि परवा देखील जो रेग्युलरचा संघ खेळणार आहे त्या संघाला देखील ते पुरस्कृत करणार आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. बघूया कोणता संघ पोहोचतोय अंतिम फेरीमध्ये. ओपनिंग पेअर मैदानावरती लगेचच पाठवा. शील्ड संघ फिल्डिंग लावून त्या ठिकाणी तयार आहे. तर 54 धावांचं टार्गेट आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये किसन मात्रेने काय बॉलिंग केली बघा. एक वेळ अशी होती की शील्ड संघ 60च्या पुढे जाईल, ही धावसंख्या 65 होईल अशी चर्चा सुरू होती. पण किसन मात्रे नावाचा धावसंख्येचा गतिरोधक आला, त्याने 3 विकेट घेतले आणि 4 धावा खर्च केल्या आणि त्यामुळेच इथून शील्ड संघाला 53 वरती रोखले. पण 53 ही धावसंख्या देखील छोटी नाहीये. 54चं टार्गेट हे देखील 4 ओव्हरमध्ये फार मोठं टार्गेट आहे. ज्या पद्धतीने शील्ड संघाचा परफॉर्मन्स होतो यंदा खूप जबरदस्त फॉर्माचा संघ आहे. आणि देसाई संघ देखील यंदाच्या हंगामात आपण बघितलं तर 6 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहे. 5 चॅम्पियन 5 स्पर्धेमध्ये पहिल्याच त्यांनी पटकावले होते. 6वी देखील येणारच होती. पण उंबरठ्याच्या मैदानावरती फायनल मॅच मध्ये उंबरठे संघाने त्यांना पराभूत केला. पण तरी देखील उपविजेतेपद त्यांच्या नावावरती राहिले. त्यामुळे या मैदानावरती एक जबरदस्त संघर्ष तुम्हाला बघायला मिळेल. पण या संघर्षाचं रूपांतर विजयामध्ये कोण करणार हा प्रश्न मात्र इथे कायम आहे. पण या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला 4 ओव्हरमध्ये. मैदानावरती देसाई संघाची ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळी रणनीती देसाई संघाची आपण बघत असतो. बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस आपण बघत असतो. बॅटिंगचे अनेक पर्याय देसाईकडे आहेत, त्यामुळे हे प्रयोग त्यांना करता येतात. मैदानावरती साई मात्र सलामीला आलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बळीराम. मागचे 2 हंगाम सातत्याने साई गाजवतोय. 40+ क्रिकेट मधला एक अत्यंत घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तर बॉलिंग मार्क व सुगंध अलीमकर देखील तितकाच मुरलेला गोलंदाज तयार होतोय. साईसाठी पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर निघतोय. तिथे थोडासा गोंधळ उडाला होता. अंपायर सांगतात की हा वाईड बॉल आहे. दिशाहीन चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता. SRGS चषक 40+ ची स्पर्धा उद्या अंतिम दिवस 40+ स्पर्धेचा आणि त्यानंतर रेग्युलर स्पर्धा देखील बघायला मिळेल. हलक्या हाताने प्लेस करतायत. काय जबरदस्त चेंडू होता, गुड लेंथ वरनं उसळणारा होता. साई मात्र तयार झाली होती मोठा फटका खेळण्यासाठी, पण साईला फॉरवर्ड डिफेन्स करण्यास भाग पडलं. रक्षात्मक पद्धतीने खेळले. हा डॉट बॉल. ओहो, यावेळेस मात्र जिथे नाही फिल्डर तिथूनच पाठवलाय हा चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. संख्या धावफलकावरती 5. जबरदस्त मॅच रंगेल ही या शंका नाहीये. हे दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे आणि दोन्ही संघ जिगरबाज आहे, झुंजार वृत्तीचे, लढाऊ वृत्तीचे आणि त्यात या दोघांचाही फॉर्म अत्यंत चांगला आहे. त्यामुळे या मैदानावरती प्रेक्षकांना एक रोमांचक खेळाची अनुभूती प्राप्त होईल या शंका नाही.
चौकारानंतर बघूया सुगंध आलिमकर या मैदानावरती कशा पद्धतीने कमबॅक करतोय. ओहो पॅरल स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा पार. बघूया कुठे गेलाय. पंच थोडासा पंचांच्या मनात कन्फ्युजन आहे पण त्या ठिकाणी इशारा आलाय की हा षटकार आहे आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या फुलते बहरते वृद्धिगंत होते जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. साई मात्रे वादळाचं नाव नव्हे ही तर सुनामी आहे. देसाई संघाची धावांची मशीन आहे. या मशीनला रोखणं फार कठीण आहे. सुगंधा ओहो पंच केला. वॉटर शॉट जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. हा चौकार. पलगावरती 15 धावा टार्गेट. द बॉल एकूण झालेले आहेत 4. बॉलिंग मार्क व त्या ठिकाणी सुगंधा. बघूया स्ट्राइक वरती साई. ओव्हर द बॉलर हेड. आणखीन एक जबरदस्त प्रहार. हा देखील जाईल सीमा पार. मिळेल इथून चौकार. नेहमीच फिरतं जेव्हा जेव्हा साई बॅटिंग करतो तेव्हा विरोधी संघाचं डोकं फिरवण्याचं काम तो करत असतो. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्यात. ओहो संपर्क नाही. मिस केला शेवटचा बॉल डॉट. षटकाची होते समाप्ती. 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एकही विकेट गमावला नाहीये. टार्गेट आहे 54 धावांचा आणि अजूनही आपण जर पाहिलं तर विजयासाठी इथून 35 धावा करायच्या आहेत आणि 35 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 35 धावा. रिक्वायर्ड रेट आपण बघितला तर 11.67 प्रति ओव्हर मागे या रिक्वायर्ड रेटने धावा करायच्या आहेत. ही लढाई फार मोठी आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे. ही सन्मानाची लढाई आहे. ही लढाई आहे या ट्रॉफीसाठी. या ट्रॉफी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. आमच्या आयोजकांनी एक वेगळं डिझाईन या ठिकाणी आणलेलं आहे आणि बघू शकाल त्या ट्रॉफीवरती एक छोटे छोटे ग्लास मिरर तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे ही ट्रॉफी अत्यंत विलोभनीय विस्मयकारक वाटते. मात्र बघूया ही ट्रॉफी इथून कोण घेऊन जाईल. जो जिंकेल तो नक्कीच इथून अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि बक्षीस पात्र ठरेल. मात्र बघूया या मॅच मध्ये काय दडलंय. येणारे 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. इथून हे वादळ रोखावं लागेल शिवसंघाला. स्ट्राइक वरती बळीराम येतोय. एकही चेंडू फेस केला नाही पण पहिलं षटक अख्खं पूर्ण खेळून काढलं साईने आणि 19 धावा कुठलेल्या आहेत. सचिन ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर डीप मध्ये आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. तिथे फिल्डिंग मध्ये झाले चूक. धावा मिळतील 2 आणि त्या ठिकाणी 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत ती म्हणजे 21 धावा. एज्युकेशन आम्हाला सांगतायत आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील की 17 चेंडू आणि आता 33 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क व सचिन आलिमकर. राऊंड द विकेट बळीराम साठी. ओहो यावेळेस उडवलाय. वा बाई वा. धावा मिळतील 6. बॅटिंग होते पलटवार. बळीरामने सूत्र आपल्या हातात घेतले. पहिली ओव्हर अख्खी खेळून काढली साईने. आता मात्र बळीराम इथून सुरुवात करतो. धावसंख्या 27. ओ आणखीन एक तडाखा पण फटका फसलाय. झेल टिपलाय. बळीरामला यावं लागेल डगावरच्या दिशेने. ज्या विकेटची नितांत गरज होती ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो मात्र प्राप्त केलाय इथून सचिनने.
27 धावा झाल्यात. अर्धी लढाई जिंकली, अर्धा किल्ला सर केलाय. आणखीन 27 धावा करायच्या आहेत. पहिल्या 27 साठी 9 चेंडू आलेले आहेत. आता 15 चेंडू 27 करायचे आहेत. मैदानावरती येतोय देसाई संघाचा बाहुबली हनुमान. हाताला माती लावतोय, तयार होतोय. त्याची बॅट नाही, ती गदा आहे त्याच्या हातामध्ये. बघूया हनुमान या मैदानावरती काय करतोय. 6 चेंडू 6 षटका ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. असा अत्यंत ताकदवर फलंदाज मैदानावरती आलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला तितकाच टॅलेंटेड बॉलर सचिन आलिमकर देखील तयार आहे. हनुमान समोर. पहिला चेंडू हनुमान फेस करेल. इक्वेशन 15 चेंडू 27 धावांची गरज. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय मॅचने. पहिलाच बॉल कट करतोय, गॅप मधून पाठवलाय. थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. हनुमानच्या बॅट मधून हा चौकार. ओहो, उडवलाय, उंच गेला, लांब जाईल का नाही. फिल्डर जज करतायत. वेल जज कॅच. हनुमानला यावं लागेल. दुसरा धक्का मैदानावरती. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला. तेरा बॉल 23 मैदानावरती. नितीन पाटील जाताना हातात एका हातात बॅट आहे, दुसऱ्या हातामध्ये पाणी आहे. पाणीची मागणी साईने केलेली आहे. दमछाक होते आणि त्यामुळे गळा कोरडा झालाय. आता बघूया, पाणी घेऊन गेलेत. इक्वेशन बघा, 13 बॉल 23 कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या 40+ क्रिकेट संघटनेचा. म्हणून या 23 धावा इथून कराव्या लागतील जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 23 धावा होतील का, असंख्य प्रश्न मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. क्रिकेटचा थरार मैदानावरती आपण बघतायत. ही अटीतटीची लढत, ही काटेकी टक्कर ज्याला म्हणतात, हा हाय व्होल्टेज मुकाबला. पण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे, प्रत्युत्तर दिलंय, नक्कीच कौतुकास्पद आहे. पण शील संघाला सामना जिंकायचा असेल तर एक एक चेंडू मोजून मापून टाकावा लागेल. फिल्डिंगचा दर्जा वाढवावा लागेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जे जे शक्य आहे ते करावं लागेल. अन्यथा देसाई सारखा एक ताकदवर संघ या 23 धावा करताना फार जास्त वेळ घेणार नाही. 13 चेंडू 23 धावा. नितीन पाटील मैदानावरती आलेला आहे. नॉन स्ट्राईकला साईशी चर्चा करतोय. पण बघूया काय दडले या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. अजूनही दोन्ही संघांना सामना जिंकण्याची संधी आहे. शील संघाला हवेत विकेट्स, डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, तर देसाईला हवेत मोठे फटके. ओहो, यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून गॅप आहे मोठी. फिल्डर नाही पोहोचले, चेंडू पोहोचलाय सीमा पार. नितीनच्या बॅट मधून हा चौकार. खराब गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकले गेले. त्यावरती 2 चौकार, एक हनुमानने टोकला आणि एक नितीनने. इक्वेशन आता मात्र बदलतोय. चेंडू शिल्लक आहेत 12. 19 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 9.5 आपण बघतायत. चांगल्या स्थितीमध्ये जय वागेश्वर देसाई संघ मैदानावरती. तर 12 बॉल 19 धावांची गरज विजयासाठी देसाई टीमला. तर शीळ संघाला सामना जिंकायचा असेल तर 19 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. बॉलिंग मार्कवर तयार दिनेश काटे. वैयक्तिक पहिल्यावर सांघिक 30 षटक घेऊन येतोय. समोर साई.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने गॅप मधून चाललाय. हा चेंडू सीमा रेषेच्या पार आणि जाताना देऊन जातोय धावा 4. चेंडू 15 ची गरज. हा देखील खेळतात लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. केवळ 1 धाव मिळेल. इक्वेशन आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्या धावा 14. 10 बॉल 14 ची गरज. स्ट्राईक वरती नितीन पाटील येत आहेत. बॉलिंग मार्क वर दिनेश काटे. सेमी फायनल क्रमांक 1 उपांत्य फेरी. आडव्या बॅटने अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये बदल केला. स्लोअर वन आपण बघितला. दिनेश कडे ते व्हेरिएशन आहे. आता 9 बॉल 14 ची गरज आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलने थोडीशी चिंता वाढली दिसायची. बॉलिंग मार्कवर दिनेश. हो कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे तिथे तैनात. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ 1 धाव मिळेल. इक्वेशन आता बदलेल. 8 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. या 2 बॉल मध्ये गोलंदाजी जर चांगली झाली तर शेवटच्या मॅच मध्ये मजा येईल. या मॅच मध्ये मात्र बघूया स्ट्राईक वरती साई. ओ उडवलाय. उंच उंच पाठवलाय सीमा पार. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ओहो स्विच हिट. चेंडू गेला गॅप मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दरम्यान या 3 धावा अगदी सहजतेने पूर्ण. आणि इक्वेशन आता 6 बॉल 4 ची गरज. झेलची संधी होती. झेल कठीण होता पण 6 बॉल 4 धावांची गरज आहे. मागच्या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 15. तिथे जर धावा कमी आल्या असत्या सिंगल डिजिट मध्ये आल्या असत्या अंतिम ओव्हर मध्ये जास्त शिल्लक राहिल्या असत्या पण तसं काही घडलं नाही. बघूया 6 बॉल 4. स्ट्राईक वरती साई 3 धावा घेतल्या अखेरच्या बॉल वरती मागच्या ओव्हरच्या आणि त्यामुळे स्ट्राईक वरती येत आहेत. बॉलिंग मार्क वर संजय वास्कर आणि अशा प्रकारे हा चेंडू सीमारेषे बाहेर. सामना जिंकलेला जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईने आणि हा संघ पोहोचलाय SRGS 40+ चषकच्या अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन देसाई. अभिनंदन देसाईकरांचं देखील आपण करूया. त्यांना शुभेच्छा देऊया फायनल साठी. तशी संघाचे आपण कौतुक करूया. खूप चांगला खेळ त्यांनी सादर केला पण या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली झाली नाही. त्यामुळे पराभवाला सामोरे जावं लागलं. तर मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया.